परीक्षांच्यासाठी जसे की MPSC, UPSC साठी मराठीतून रोज चालू घडामोडी एनालिसिस पाहण्यासाठी लवकरात लवकर आताच तुम्ही आमचे YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासोबत नोटिफिकेशन सुद्धा ऑन करा, म्हणजे तुम्हाला नवीन आलेले व्हिडिओज नोटिफिकेशन लगेच मिळेल. पहिली महत्त्वाची बातमी, संगीता कलानिधी पुरस्कार. अलीकडेच कर्नाटक गायिका बॉम्बे जयश्री यांची 2023च्या संगीत अकादमीच्या संगीता कलानिधी पुरस्कारासाठी निवड झाली आहे. संगीता कलानिधी पुरस्काराबद्दल कर्नाटक संगीत क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. मद्रास म्युझिक अकादमीतर्फे हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारामध्ये सुवर्ण पदक आणि बिरुदू पत्र, प्रशस्तीपत्र यांचा समावेश आहे. ललितकलेच्या इतिहासातील ही एक महत्त्वाची संस्था आहे. डिसेंबर 1927 मध्ये मद्रास येथे झालेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनाचा एक भाग म्हणून ते उदयास आले. कर्नाटक संगीत म्हणजे काय? कर्नाटक संगीत सामान्यतः दक्षिण भारताशी संबंधित आहे, परंतु श्रीलंकेत देखील सराव केला जातो. हे भारतीय शास्त्रीय संगीताच्या दोन प्रमुख शैलींपैकी एक आहे, जे प्राचीन हिंदू परंपरांमधून विकसित झाले आहे. दुसरे म्हणजे हिंदुस्थानी संगीत, जे पर्शियन आणि इस्लामिक प्रभावांमुळे उत्तर भारतात एक वेगळे स्वरूप म्हणून उदयास आले. पुढील बातमी, सँड बॅटरी. फिनलंडने जगातील पहिली वाळूची बॅटरी स्थापित केली आहे, जी नवीकरणीय ऊर्जा स्रोतांपासून महिन्यांपर्यंत उष्णता साठवू शकते. वाळूच्या बॅटरीबद्दल. बांधकाम साइट्सवरून गोळा केलेल्या वाळूपासून बनवलेली बॅटरी वर्षभराच्या ऊर्जा पुरवठ्याची समस्या सोडवू शकते. अक्षय ऊर्जा स्रोतांची एक ज्ञात मर्यादा ज्याचा अधूनमधून वापर केला जाऊ शकतो. वाळू 600 अंश सेल्सिअसपर्यंत गरम केली जाऊ शकते, तर पाणी 100 अंश सेल्सिअसवर उकळू लागते. यात कमी उष्णता चालकता देखील आहे, ज्यामुळे ऊर्जा कमी होते. स्टोरेज सिस्टममध्ये 3 मुख्य घटक आहेत: सँड सायलो, इलेक्ट्रिकल एअर हीटर आणि एअर टू वॉटर हीट एक्सचेंजर. सँड सायलो चार्ज करण्यासाठी इलेक्ट्रिक एअर हीटरमध्ये हवा 600 अंश सेल्सिअसपर्यंत गरम केली जाते. सायलोच्या गाभ्यावरील वाळूचे तापमान 600 अंश सेल्सिअसपर्यंत वाढवण्यासाठी हीट एक्सचेंज पाईप आणि ब्लोअर वापरून गरम हवा सायलोमध्ये फिरवली जाते. जेव्हा स्टोरेज डिस्चार्जिंग स्टेजमध्ये प्रवेश करते, तेव्हा ब्लोअर्सचा वापर वाळूच्या सायलोच्या आत पाईपमध्ये हवा पंप करण्यासाठी केला जातो. एकदा हवा 200 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचली की ती एअर टू वॉटर हीट एक्सचेंजरमध्ये हस्तांतरित केली जाते, जिथे ते पाणी उकळण्यासाठी वापरले जाते. त्यानंतर ते हीटेग नेटवर्कवर पाठवले जाते. स्टोरेज सिस्टमला नेहमी वीज लागते. बॅटरी चार्ज करणे, स्टँडबाय दरम्यान तापमानाचे निरीक्षण करणे आणि बॅटरी वापरली जाते तेव्हा ब्लोअर चालवणे आवश्यक आहे. वीज म्हणून वापरल्या जाणारे उष्णतेपेक्षा 1000 पट जास्त वीज उष्णतेने सोडली जाते. पुढील बातमी, रॅकून कुत्रे. चीनच्या वुहानमधील वुआनान सीफूड मार्केटमधून गोळा केलेल्या आनुवांशिक डेटाच्या नवीन विश्लेषणात कोरोनाव्हायरसचा संबंध रॅकून कुत्र्यांशी जोडला गेला आहे, ज्यामुळे या ठिकाणी विकल्या गेलेल्या संक्रमित प्राण्यांपासून साथीच्या रोगाची उत्पत्ती झाली असावी या विश्वासाचा पुरावा जोडला गेला आहे. रॅकून कुत्र्यांबद्दल. रॅकून कुत्रे कॅनिड कुटुंबातील आहेत आणि कोल्ह्यांशी जवळून संबंधित आहेत. ते एकमेव कॅनिड्स आहेत जे हिवाळ्यात हायबरनेट करतात. स्लेटनुसार रॅकून कुत्र्यांच्या 2 प्रजाती आहेत: निक्टेयुड्स प्रोसिएनॉइडिस, सामान्य रॅकून कुत्रा, वुहान मार्केटमध्ये असलेली प्रजाती, आणि निक्टेयुड्स पी. विवरनस, जपानी रॅकून कुत्रा. ते सर्वभक्षी आहेत आणि उंदीर आणि बेरीसारख्या अन्न स्रोतांचा स्वाद घेतात. रॅकून कुत्री मूळतः पूर्व आशियातील आहेत आणि सामान्यतः चीन, कोरिया आणि जपानच्या काही भागांमध्ये आढळतात, जिथे त्यांना तानुकी म्हणून ओळखले जाते. पुढील बातमी, बटरफ्लाय इकोपार्क. तृष्णा वाईल्डलाईफ अभयारण्याजवळील चोट्टाखोला, त्रिपुरा येथील बटरफ्लाय इकोपार्क हे ईशान्येकडील पहिले फुलपाखरू उद्यान आहे आणि आता ते देशाच्या विविध भागांतून तसेच बांगलादेशातील पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण आहे. बटरफ्लाय इकोपार्कबद्दल. हे त्रिपुराच्या दक्षिण जिल्ह्यातील भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेजवळील एका गावात वसलेले आहे. वन्यजीव आणि पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, फुलपाखरे चांगल्या पर्यावरणीय समतोल आणि निरोगी निसर्गाचे सूचक मानले जातात. बांगलादेश मुक्ती युद्धाच्या स्मरणार्थ हे उद्यान तृष्णा वन्यजीव अभयारण्य आणि इंडो-बांगला मैत्री पार्क येथे लुप्तप्राय बायसन पार्कजवळ आहे. तृष्णा वन्यजीव अभयारण्याबद्दल मुख्य तथ्ये. तृष्णा वन्यजीव अभयारण्य त्रिपुरा राज्यात आहे. वनस्पती. अभयारण्याच्या वनस्पतीमध्ये 4 प्रकारच्या जंगलांचा समावेश होतो: उष्णकटिबंधीय अर्ध सदाहरित जंगल, पूर्व हिमालयी खालचा भानार साल, ओलसर मिश्र पानझडी जंगल आणि सावना जंगल. प्राणी. भारतीय गौर, बायसन, हरण, हुकलॉक गिब्बन, गोल्डन लंगूर, तितर, लालमुख बंदर, रानडुक्कर, जंगली मांजर, बिबट्या. स्त्रोत. त्रिपुराचे एकमेव बटरफ्लाय पार्क हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे.
पुढील बातमी. जागतिक दहशतवाद निर्देशांक 2023. इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस (IEP) ने अलीकडेच ग्लोबल टेररिझम इंडेक्स GTI 2023 शी संबंधित अहवाल दुरुस्त केला आहे, कारण भारतीय कम्युनिस्ट पार्टी CPI चा 2022च्या सर्वात घातक दहशतवादी गटांच्या यादीत चुकीचा समावेश करण्यात आला होता. जागतिक दहशतवाद निर्देशांक बद्दल इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस (IEP) सिडनी येथे मुख्यालय असलेल्या जागतिक थिंक टँकद्वारे ते दरवर्षी प्रकाशित केले जाते. ऑस्ट्रेलिया हा निर्देशांक गेल्या 15 वर्षांतील दहशतवादातील प्रमुख जागतिक ट्रेंड आणि नमुन्यांचा सर्वसमावेशक सारांश प्रदान करतो. अहवालात 163 देश, जगाच्या लोकसंख्येच्या 99.7% दहशतवादाच्या प्रभावावर आहेत. सूचक: दहशतवादी घटनांची संख्या, मृत्यू, जखमी आणि ओलीस यांचा समावेश करा. हा निर्देशांक ड्रॅगनफ्लायच्या टेररिझम ट्रॅकर कडील डेटा वापरून तयार केला जातो, जो 1 जानेवारी 2007 पासूनच्या दहशतवादी हल्ल्यांवरील इव्हेंट रेकॉर्ड प्रदान करतो, आणि इतर स्रोत. ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2023 चे ठळक मुद्दे. दहशतवादाने प्रभावित देशांच्या यादीत अफगाणिस्तानने अव्वल स्थान कायम राखले आहे. अफगाणिस्तानने सलग 4थ्या वर्षी अव्वल स्थान पटकावले आहे. भारत निर्देशांकात 13व्या क्रमांकावर आहे, मागील वर्षाच्या तुलनेत केवळ किरकोळ घट नोंदवत आहे. गेल्या वर्षी जागतिक स्तरावर दहशतवादाशी संबंधित मृत्यूंमध्ये पाकिस्तानमध्ये 2ऱ्या क्रमांकाची वाढ झाली असून एकूण 643 जणांचा मृत्यू झाला आहे. दहशतवादाच्या सर्व बळींमध्ये किमान 55% लष्करी लोक होते. पुढील बातमी. केबुल लामजाव राष्ट्रीय उद्यान. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री यांनी अलीकडेच मणिपूर सरकारला लोकटक तलाव आणि केबुल लामजाव राष्ट्रीय उद्यानाच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी आवश्यक पावले उचलण्याचा सल्ला दिला. केबुल लामजाव नॅशनल पार्कबद्दल. हे जगातील एकमेव तरंगणारे राष्ट्रीय उद्यान आहे. स्थान: हे मणिपूरमधील बिष्णुपूर जिल्ह्यात आहे. हे उद्यान प्रसिद्ध लोकटक तलावाच्या नैऋत्य भागात स्थित आहे, जे फोमडीस नावाच्या तरंगत्या बायोमाससाठी प्रसिद्ध आहे. मणिपूरचे नाचणारे हरण, सांगाई हरण, या लुप्तप्राय भुवया शिंगे हरणाचे हे शेवटचे नैसर्गिक अधिवास आहे. वनस्पती. उद्यान हे पाणथळ, स्थलीय आणि जलचर यांचे मिश्रण आहे. वनस्पती: त्यात सॅक्रम मुंजा, खोइमोम, झिझानिया लॅटिफोलिया, जंगली तांदूळ, इशिंग कंबोंग, इरॅन्थस प्रोसेरस, सिंगनांग, एस बेंगालेन्सिस, सायनोडोन डॅक्टिलॉन, टिंथौ, डिस्कोरिया बल्बिफेरा, फुम्हा इत्यादींचा समावेश आहे. आणखी एक प्रकारचा जलीय वनस्पती, फुमडी, फुमडी अरुप्पा, सेनकेंग आणि फुमडी आटाउबा, तरंगणारा, या 2 प्रकारात आढळतो. प्राणी: वन्य डुक्कर, हॉग डियर, कॉमन ऑटर, लार्ज इंडियन जंगल मांजर, कोल्हा, बेबांबू उंदीर, सोनेरी मांजर इ सांगाई हिरणांबद्दल मुख्य तथ्ये. वैज्ञानिक नाव: ब्रुसर्वस एल्डी. सामान्य नाव: सनगाय, कपाळी मृग, नाचणारे हरिण. निवासस्थान आणि वितरण: हे फक्त केबुल लामजाव राष्ट्रीय उद्यानात आढळते. वैशिष्ट्ये: हे एक मध्यम आकाराचे हरिण आहे, ज्यामध्ये विशिष्ट शंकू असतात, अत्यंत लांब भुवया रंगाचे असतात, जे मुख्य बीम बनवतात. त्यात गडद लालसर तपकिरी हिवाळ्याचा कोट असतो, जो उन्हाळ्यात फिकट होतो. संवर्धन स्थिती. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अनुसूची -1 IUCN लाल यादी. धोक्यात. लोकटक तलावाविषयी मुख्य तथ्ये. हे ईशान्य भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. त्यावर तरंगणाऱ्या फुमड्यांसाठी हे प्रसिद्ध आहे. हे 1990 मध्ये रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत आंतरराष्ट्रीय महत्त्वाची आर्द्रभूमी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. हे 1993 मध्ये मॉन्ट्रो रेकॉर्ड अंतर्गत देखील सूचीबद्ध आहे. रामसर साइट्सची नोंद जिथे पर्यावरणीय वर्णात बदल घडले आहेत, होत आहेत किंवा होण्याची शक्यता आहे. पुढील बातमी. पार्किन्सन रोग म्हणजे काय? अलीकडील वैज्ञानिक पुनरावलोकनाच्या निष्कर्षांमध्ये असे दिसून आले आहे की शारीरिक व्यायामामुळे हालचाली संबंधित लक्षणांची तीव्रता आणि पार्किन्सन रोग असलेल्या लोकांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. पार्किन्सन आजाराबद्दल. हा एक प्रगतिशील न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे जो मज्जासंस्थेवर आणि मज्जातंतूंद्वारे नियंत्रित शरीराच्या भागांवर परिणाम करतो. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये रुग्णाला त्याच्या हालचालींवर आणि शरीराच्या संतुलनावर मर्यादित किंवा कोणतेही नियंत्रण नसते. हे वृद्धत्वासह उद्भवते आणि प्रगती करते, परंतु क्वचित प्रसंगी ते मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये देखील दिसून येते. त्याला कोणताही इलाज नाही. बऱ्याच अभ्यासांनी असे सुचवले आहे की स्त्रियांपेक्षा पुरुषांना पार्किन्सन्सचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. कारण हे मेंदूच्या सबस्टन्शिया निग्रा नावाच्या भागामध्ये चेतापेशींच्या ऱ्हासामुळे होते, जे हालचाल नियंत्रित करते. या चेतापेशी मरतात किंवा बिघडतात, डोपामाइन नावाचे महत्त्वाचे रसायन तयार करण्याची क्षमता गमावतात.
डोपामाइन इतर न्यूरोट्रान्समीटरसह कार्य करते, ज्यामुळे चळवळीमध्ये सामील असलेल्या लाखो मज्जातंतू आणि स्नायू पेशींचे समन्वय साधण्यात मदत होते. लक्षणे: थरथरणे, हात, हात, पाय आणि जबडा थरथरणे, कडकपणा, अंगांचा कडकपणा, हालचालींची मंदता आणि बिघडलेले संतुलन आणि समन्वय. पार्किन्सनच्या रुग्णांना गिळण्यात अडचण, चघळण्यात आणि बोलण्यात अडचण, लघवीच्या समस्या, बद्धकोष्ठता, त्वचेच्या समस्या, नैराश्य, भावनिक बदल आणि झोपेत व्यत्यय यासारखी इतर लक्षणे देखील दिसू शकतात. सध्या पार्किन्सन रोगाचे निदान करण्यासाठी कोणतीही रक्तप्रयोगशाळा किंवा रेडिओलॉजिकल चाचण्या उपलब्ध नाहीत. पुढील बातमी: ट्रेड रिसिव्हेबल डिस्काउंटिंग सिस्टम ट्रेड्स प्लॅटफॉर्म काय आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय गव्हर्नरने अलीकडेच सांगितले की एमएसएमईसाठी 2014 मध्ये ट्रेड्स प्लॅटफॉर्म सादर केले गेले, जेणेकरून त्यांच्या इनव्हॉइससाठी वित्तपुरवठा किंवा सवलत, सुमारे 35,000 फॅक्टरिंग युनिट्स मासिक वित्तपुरवठा. ट्रेड रिसिव्हेबल डिस्काउंटिंग सिस्टम ट्रेड्स प्लॅटफॉर्मबद्दल सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या एमएसएमई अनेक वित्तपुरवठादारांद्वारे व्यापार प्राप्त करण्यायोग्य वित्तपुरवठा सवलत सुलभ करण्यासाठी हे एक इलेक्ट्रॉनिक व्यासपीठ आहे. सरकारी विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम पीएसयू सह कॉर्पोरेट्स आणि इतर खरेदीदारांकडून ही प्राप्ती देय असू शकते. उद्देश: एमएसएमई विक्रेत्यांना मोठ्या कॉर्पोरेशन्सच्या विरोधात उभारलेल्या पावत्यांवर सूट देण्याची परवानगी देणे, जे त्यांना त्यांच्या खेळत्या भांडवलाच्या मागणीचे व्यवस्थापन करण्यास मदत करते. प्लॅटफॉर्म एमएसएमईंना अधिक जलद पेमेंट प्राप्त करण्यास सक्षम करते. सहभागी: ट्रेड्स प्लॅटफॉर्मवर विक्रेते, खरेदीदार आणि फायनान्सर हे सहभागी आहेत. टीआरडीएसमध्ये फक्त एमएसएमई विक्रेते म्हणून सहभागी होऊ शकतात. कॉर्पोरेट्स, सरकारी विभाग, पीएसयू आणि इतर कोणतीही संस्था ट्रेड्समध्ये खरेदीदार म्हणून सहभागी होऊ शकतात. बँका, एनबीएफसी, घटक आणि इतर वित्तीय संस्था आरबीआयने परवानगी दिल्यानुसार ट्रेड्समध्ये फायनान्सर म्हणून भाग घेऊ शकतात. आरबीआयने कोणत्याही खरेदीदार, विक्रेता किंवा फायनान्सरला ट्रेड्समध्ये भाग घेणे बंधनकारक केलेले नाही. सरकारने कंपन्यांच्या काही विभागांना ट्रेड्स प्लॅटफॉर्मवर खरेदीदार म्हणून नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. तथापि, सरकारी निर्देश या संस्थांना ट्रेड्समध्ये व्यवहार करणे अनिवार्य करत नाही. ट्रेड्स कसे कार्य करते? फॅक्टरिंग युनिट ची निर्मिती चलन चे किंवा एक्सचेंजच्या बिल चे साठी ट्रेड्समध्ये वापरलेले मानक नामकरण, चलन, बिले ऑफ एक्सचेंजचे तपशील असलेले. काउंटरपार्टीद्वारे ची स्वीकृती खरेदीदार किंवा विक्रेता, जसे की परिस्थिती असेल. फायनान्सर्सद्वारे बोली लावणे, विक्रेत्याने किंवा खरेदीदाराकडून सर्वोत्तम बोलीची निवड, जसे की परिस्थिती असेल. फायनान्सरने निवडलेल्या बोलीचे. एमएसएमई विक्रेत्याला वित्तपुरवठा सवलतीच्या मान्य दराने दिलेले पेमेंट, देय तारखेला फायनान्सरला खरेदीदाराकडून पेमेंट. व्यापार प्राप्ती काय आहेत? क्रेडिटवर वस्तू किंवा सेवांच्या विक्रीनंतर ग्राहकांकडून व्यवसायाला देय असलेली रक्कम म्हणून व्यापार प्राप्तीची व्याख्या केली जाते. पुढील बातमी: इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज आयपीसीसी काय आहे? आंतर सरकारी पॅनल ऑन क्लायमेट चेंज आयपीसीसी लवकरच 6व्या मूल्यांकन चक्रांतर्गत आपला नवीनतम संश्लेषण अहवाल प्रसिद्ध करेल, ज्यामध्ये हवामानाच्या जागतिक ज्ञानाचा सर्वसमावेशक आढावा असेल. इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज आयपीसीसी बद्दल. आयपीसीसी ही हवामान बदलाशी संबंधित विज्ञानाचे मूल्यांकन करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची संस्था आहे. हे जागतिक हवामान संघटना WMO आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEP यांनी 1988 मध्ये स्थापित केले होते. सदस्यत्व: यात 195 सदस्य देश आहेत. उद्दिष्ट: मानव प्रेरित हवामान बदल, हवामान बदलाचे संभाव्य परिणाम आणि शमन आणि अनुकूलनाच्या पर्यायांच्या आकलनाशी संबंधित वैज्ञानिक, तांत्रिक आणि सामाजिक आर्थिक माहितीचे मूल्यांकन करणे. आयपीसीसीची मुख्य क्रिया म्हणजे हवामान बदलाच्या ज्ञानाच्या स्थितीचे मूल्यांकन करणारे अहवाल तयार करणे. यामध्ये मूल्यांकन अहवाल, विशेष अहवाल आणि कार्यपद्धती अहवाल यांचा समावेश आहे. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाटाघाटींमध्ये मूल्यांकन अहवाल हे महत्त्वाचे इनपुट आहेत. आयपीसीसी स्वतः वैज्ञानिक संशोधनात गुंतत नाही. त्याऐवजी ते जगभरातील शास्त्रज्ञांना हवामान बदलाशी संबंधित सर्व संबंधित वैज्ञानिक साहित्याचा अभ्यास करून तार्किक निष्कर्ष काढण्यास सांगते. आयपीसीसी कार्यरत गट कोणते आहेत? या 3 कार्य गटांचा समावेश आहे, जे हवामान विज्ञान आणि हवामान बदल प्रतिसादाच्या विविध पैलूंवर लक्ष केंद्रित करतात. कार्यरत गट हवामान बदलाचे भौतिकशास्त्र पाहतो. कार्य गट 2 हवामान बदलाचे परिणाम आणि अनुकूलन तपासतो. कार्य गट 3 हवामान बदल कमी करण्यावर लक्ष केंद्रित करते. 3 कार्य गट स्वतंत्र अहवाल जारी करतात,
जे नंतर संश्लेषण अहवालात संकलित केले जातात. पुढील बातमी. पोषण पखवाडा. महिला आणि बालविकास मंत्रालय 20 मार्च 2022 ते 3 एप्रिल 2023 या कालावधीत देशभरात विविध उपक्रमांसह 5वा पोषण पखवाडा साजरा करेल. पोषण पखवाडाबद्दल जनआंदोलन आणि जनभागीदारीच्या माध्यमातून पोषणाच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि निरोगी खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन देणे हे पोषण पखवाड्याचे उद्दिष्ट आहे. यावर्षीच्या पोषण पखवाडा 2023 ची थीम सर्वांसाठी पोषण, निरोगी भारताकडे एकत्र आहे. 2023 हे बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केल्यामुळे यावर्षी पोषण पखवाड्याचे लक्ष कुपोषणावर उपाय म्हणून श्री अण्णा सर्व धान्यांची जननी म्हणून लोकप्रिय करणे असेल. पोषण पखवाडा दरम्यानचे उपक्रम इतर गोष्टींबरोबरच खालील प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रित करतील. बाजरी आधारित खाद्यपदार्थांना पूरक पोषण, गृहभेटी, आहार सल्ला शिबिरे इत्यादींशी जोडण्यासाठी मोहिमांच्या संघटनेद्वारे पौष्टिकतेसाठी श्री अण्णा बाजरी यांचा प्रचार आणि लोकप्रियता. स्वस्थ बालक स्पर्धाचा उत्सव. स्वस्थ बालक किंवा निरोगी बालकाला परिभाषित निकषांनुसार साजरे करणे आणि ओळखा आणि चांगल्या पोषण, चांगले आरोग्य आणि आरोग्यासाठी स्पर्धेची निरोगी भावना निर्माण करणे. सक्षम अंगणवाड्या लोकप्रिय करा. सुधारित पोषण वितरण आणि लवकर बालपण काळजी आणि शिक्षणाची केंद्रे म्हणून सुधारित पायाभूत सुविधा आणि सुविधांसह सक्षम अंगणवाड्यांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी आणि लोकप्रिय करण्यासाठी मोहिमा आयोजित केल्या जातील. नोडल मंत्रालय. महिला आणि बालविकास मंत्रालय. पोषण अभियान म्हणजे काय? 8 मार्च 2018 रोजी भारताच्या पंतप्रधानांनी सुरू केलेले पोषण अभियान लोकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आणि पोषणविषयक प्रवचन अग्रस्थानी आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. पौष्टिक परिणाम सर्वांगीण सुधारण्यासाठी पोषण अभियान सुरू करण्यात आले. कुपोषण मुक्त भारताची अपेक्षित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वैयक्तिक आणि सामुदायिक स्तरावर वर्तणुकीतील बदल हा एक महत्त्वाचा घटक आहे. पुढील बातमी. शुक्र. अलीकडेच नासाच्या मॅगेलन अंतराळयानाने शुक्राच्या पृष्ठभागाच्या वेगवेगळ्या कक्षेतून प्रतिमा घेतल्या आहेत. ज्वालामुखी क्रियाकलाप असल्याचा संशय असलेल्यांसह काही स्थाने 2 वर्षांमध्ये 2 किंवा 3 वेळा पाहण्यात आली. शुक्रबद्दल. शुक्र हा सूर्यापासूनचा दुसरा ग्रह, सूर्यमालेतील सर्वात उष्ण आणि तेजस्वी ग्रह आहे. शुक्र त्याच्या परावर्तित ढगांमुळे पृथ्वीवरून खूप दृश्यमान आहे. शुक्र आणि पृथ्वी यांना सहसा जुळे म्हटले जाते कारण ते आकार, वस्तुमान, घनता, रचना आणि गुरुत्वाकर्षणात समान असतात. इतर ग्रहांच्या संदर्भात शुक्र आणि युरेनस मागे फिरतात म्हणजे या 2 ग्रहांसाठी सूर्य पश्चिमेला उगवतो आणि पूर्वेला मावळतो. मॅगेलन अंतराळयानाचे निष्कर्ष काय आहेत? शुक्रावरील 2.2 चौरस किलोमीटरच्या ज्वालामुखीच्या वेंटचा आकार 8 महिन्यांत बदलला, जो ज्वालामुखी क्रियाकलाप दर्शवतो. त्यात निचरा झालेल्या लावाची चिन्हे दिसली, कृतीचा इशारा दिला आणि 8 महिन्यांनंतर रडार प्रतिमा दर्शवितात की समान वेंट आकाराने दुप्पट झाला आहे आणि लावा तलाव किनाऱ्यापर्यंत पोहोचला आहे. वेंट व्हीनसचा दुसरा सर्वोच्च ज्वालामुखी माट मॉन्सशी संबंधित आहे. हे शुक्राच्या विषुववृत्ताजवळील ॲटला रेजिओ या विस्तीर्ण उंच प्रदेशात आहे. हे बदल शक्यतो ज्वालामुखीच्या कृतीचा इशारा देत वेंटमधून बाहेर पडणाऱ्या लावा प्रवाहामुळे झाले होते. मॅगेलन अंतराळयानाबद्दल मुख्य तथ्ये. हे नासाच्या सर्वात यशस्वी अंतराळ मोहिमांपैकी एक होते. शुक्राच्या संपूर्ण पृष्ठभागाची प्रतिमा घेणारे हे पहिले अंतराळयान होते आणि ग्रहाविषयी अनेक शोध लावले. पुढील बातमी. AFINDEX. भारतीय सैन्य आफ्रिका भारत क्षेत्रीय प्रशिक्षण सराव AFINDEX 23 ची दुसरी आवृत्ती 21 ते मार्च 30 आणि आफ्रिकन चिफ्स कॉन्क्लेव्ह मार्च 28 रोजी पुण्यात आयोजित करणार आहे. AFINDEX बद्दल. पहिला आफ्रिका भारत फील्ड प्रशिक्षण सराव मार्च 2019 मध्ये पुण्यात आयोजित करण्यात आला होता. यात 20 आफ्रिकन देशांचा सहभाग होता. लखनौ येथे DEFEXPO 2020 च्या बाजूला पहिली भारत-आफ्रिका संरक्षण मंत्री परिषद आयोजित करण्यात आली होती. हा व्यायाम 4 टप्प्यात विभागलेला आहे ज्यामध्ये प्रशिक्षकांना सुरुवातीला प्रशिक्षण दिले जाईल. यानंतर मानवतावादी खाण कारवाई आणि शांतता राखण्याच्या ऑपरेशनचा टप्पा असेल. व्यायामादरम्यान स्वदेशी उपकरणांचा जास्तीत जास्त वापर केला जात असून भारतात उत्पादित नवीन पिढीतील उपकरणे सरावादरम्यान प्रदर्शित करण्यात येणार आहेत. उद्दिष्ट. भारत-आफ्रिका संबंध बळकट करण्यासाठी घेतलेल्या पुढाकारांची उभारणी सुरू ठेवण्यासाठी, शांतता आणि सुरक्षा वाढविण्यावर लक्ष केंद्रित करणे आणि कल्पना आणि दृष्टिकोनांची देवाणघेवाण करण्याच्या संधी निर्माण करणे. सहकारी सुरक्षेतील आफ्रिकन अनुभवातून शिकणे, सुरक्षा संकटे आणि संघर्षांचे व्यवस्थापन करणे आणि आफ्रिकन सैन्याच्या क्षमता वाढीसाठी सहयोगी दृष्टिकोनाला प्रोत्साहन देणे. पुढील बातमी. प्रगत टोड आर्टिलरी गन सिस्टम ETAGS.
अलीकडेच केंद्रीय संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण संपादन परिषदेने 307 ATAGSच्या खरेदीसाठी आवश्यकतेच्या स्वीकृतीला मान्यता दिली. प्रगत टोड आर्टिलरी सिस्टम्सबद्दल ही एक मोठी कॅलिबर बंदूक प्रणाली आहे ज्यामध्ये उच्च अचूकता आहे. या गन सिस्टीममध्ये प्रोग्राम बनवण्याची आणि लॉंग रेंज गाइडेड युद्धसामग्री फायर करण्याची क्षमता आहे. यात स्वयंचलित दारुगोळा हाताळणी प्रणालीसारखी क्षमता आहे जी सलग 6 राऊंड फायर करू शकते आणि झोन 7 मध्ये फायर करू शकते आणि एक स्वयंचालित मोड देखील आहे. यात शूट आणि स्कूट क्षमता देखील आहे आणि ही अशा प्रकारची पहिली बंदूक आहे जी उच्च कोनात सर्वात कमी किमान श्रेणी गाठण्यास सक्षम आहे. या तोफा पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेजवळ LAC उच्च उंचीच्या प्रदेशात तैनात केल्या जाऊ शकतात. ही तोफा संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO ने विकसित केली आहे आणि या ATAGSच्या उत्पादन भागीदार 2 खाजगी क्षेत्रातील कंपन्या आहेत, पुण्यास्थित भारत फौज आणि टाटा प्रगत प्रणाली. पुढील बातमी. PM मित्रा पार्क्स. भारत सरकारने वस्त्रोद्योगासाठी PM मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन आणि ॲपेरल PM मित्रा पार्क उभारण्यासाठी नुकतीच 7 साइट्सची घोषणा केली आहे. बातम्यांमध्ये 13 राज्यांकडून प्राप्त झालेल्या PM मित्र उद्यानांसाठीच्या 18 प्रस्तावांपैकी 7 जागा निवडण्यात आल्या. तामिळनाडू, तेलंगणा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात ही उद्याने उभारली जातील. PM मित्राबद्दल. हे एका ठिकाणी कापड निर्मिती, विणकाम, प्रक्रिया, रंग आणि छपाईपासून कपड्यांचे उत्पादन इत्यादीपर्यंत एकात्मिक वस्त्र मूल्य साखळी तयार करण्याची संधी देईल आणि उद्योगाचा रसद खर्च कमी करेल. प्रत्येक उद्यानासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या मालकीचे एक विशेष उद्देश वाहन स्थापन केले जाईल जे प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर देखरेख करेल. निधी वस्त्रोद्योग मंत्रालय रु. पर्यंत विकास भांडवल सहाय्य स्वरूपात आर्थिक सहाय्य प्रदान करेल. पार्क SPVला प्रति पार्क 500 कोटी. PM मित्रा पार्कमधील युनिट्सना प्रति पार्क 300 कोटी रुपयांपर्यंत स्पर्धात्मक प्रोत्साहन सहाय्य CIS देखील जलद अंमलबजावणीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रदान केले जाईल. राज्य सरकारे कमीत कमी 1000 एकर जमिनीचे संलग्न आणि भारमुक्त जमीन पार्सल प्रदान करतील. नोडल मंत्रालय. वस्त्र मंत्रालय. पुढील बातमी. हॉर्सशू क्रॅब. मासेमारीच्या विनाशकारी पद्धतींमुळे हॉर्सशू खेकडे जिवंत जीवाश्म नामशेष होण्यापूर्वी शास्त्रज्ञांनी ओडिशा सरकारला ताबडतोब एक मजबूत संरक्षण यंत्रणा आणण्याची विनंती केली आहे. हॉर्सशू क्रॅबबद्दल. हॉर्सशू क्रॅब हा एक सागरी चेलिसरेट आर्थ्रोपॉड आहे जो उथळ किनारपट्टीच्या पाण्यात मऊ वालुकामय किंवा चिखलाच्या तळांवर राहतो आणि उन्हाळ्यात, वसंत ऋतूतील उच्च भरतीच्या वेळी आंतरभरतीच्या समुद्रकिनाऱ्यांवर उगवतो. चेलिसेराटा हा आर्थ्रोपोडामधील एक विभाग आहे, ज्यामध्ये कोळी, विंचू, कापणी करणारे, माइट्स आणि टेक्स यांसारखे प्राणी असतात. सर्व आर्थ्रोपॉड्सप्रमाणे त्यांचे शरीर खंडित आणि खंडित हातपाय आणि जाड चिटिनस क्युटिकल असते ज्याला एक्सोस्केलेटन म्हणतात. हे सागरी जिवंत जीवाश्म म्हणून ओळखले जाते. हॉर्सशू क्रॅबच्या 4 प्रजाती अस्तित्वात आहेत. अमेरिकन हॉर्सशू क्रॅब, लेमुलस पॉलिफेमस, USAच्या पूर्व किनारपट्टीवर आणि मेक्सिकोच्या आखातात, ट्रायस्पाइन हॉर्सशू क्रॅब, टॅकिप्लस ट्रायडेंटॅटस. कोस्टल हॉर्सशू क्रॅब, टॅकिप्लस गिगास, मँग्रोव्ह हॉर्सशू क्रॅब, कार्सिनोस्कोर्पियस रोटुंडिकौडा. शेवटच्या 3 इंडो-पॅसिफिक प्रजाती प्रामुख्याने भारत, आग्नेय आशिया, चीन आणि जपानच्या किनारपट्टीच्या पाण्यात आढळतात. ओडिशा हे भारतातील हॉर्सशू खेकड्यांचे सर्वात मोठे अधिवास आहे. भारतातील संवर्धन स्थिती वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अनुसूची IV. IUCN स्थिती. अमेरिकन हॉर्सशू क्रॅब असुरक्षित. ट्रायस्पाइन हॉर्सशू क्रॅब धोक्यात. इतर 2 प्रजाती अद्याप सूचीबद्ध नाहीत. पुढील बातमी. कर्नाळा पक्षी अभयारण्य. कर्नाळा पक्षी अभयारण्यात 3 हंगामी पक्षी गणनेचा समावेश करणाऱ्या अलीकडील वार्षिक वैज्ञानिक पक्षी गणना अहवालात पक्ष्यांच्या एकूण 187 प्रजाती आढळतात. कर्नाळा पक्षी अभयारण्याबद्दल. कर्नाळा पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहे. हे पश्चिम घाटातील वुडलँड पक्ष्यांचे निवासस्थान आहे आणि सुप्रसिद्ध पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या पसंतीच्या क्षेत्रांपैकी एक होते. हे पाताळगंगा नदीचे पाणलोट क्षेत्र देखील बनवते. वनस्पती अभयारण्य क्षेत्र मिश्र पानझडी जंगलाने व्यापलेले आहे. जीवजंतू. लॉंग बिलेड वल्चर्स, मलबार ग्रे हॉर्नबिल, स्मॉल सनबर्ड आणि शाहीन फाल्कन पक्षी SPP सारखे जागतिक स्तरावर धोक्यात आलेले आणि स्थानिक पक्षी कर्नाळा पक्षी अभयारण्यात आढळतात. पुढील बातमी. इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाऊसिंग पावती ANWR. अलीकडेच पंजाब नॅशनल बँक PNB आणि वेअरहाऊसिंग डेव्हलपमेंट अँड रेग्युलेटरी अथॉरिटी WDRA यांनी ANWR इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाऊसिंग रिसीट वित्तपुरवठा करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली.
इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाऊसिंग पावतीबद्दल निगोशिएबल वेअरहाऊस रिसिप्ट NWR प्रणाली 2011 मध्ये लॉन्च करण्यात आली होती, जी गोदामात साठवलेल्या वस्तूची प्रत्यक्ष वितरण न करता मालकी हस्तांतरित करण्यास परवानगी देते. या पावत्या निगोशिएबल स्वरूपात जारी केल्या जातात, ज्यामुळे त्या संपार्श्विक म्हणून पात्र ठरतात. 2007च्या वेअरहाऊस विकास आणि नियमन अधिनियमाद्वारे गोदामाच्या पावत्यांचे वित्तपुरवठा सक्षम करून हे सक्षम केले गेले आहे. वखार विकास आणि नियामक प्राधिकरण NWR अंतर्गत संपूर्ण ऑपरेशनचे नियमन करते. ENWR म्हणजे काय? ENWR केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध आहे. ENWR साठी माहितीचा एकमात्र स्रोत ही रेपॉजिटरी प्रणाली आहे, जिथे नोंदणीकृत गोदामांद्वारे ENWR जारी केले जाते. ENWR माहितीची गोपनीयता, अखंडता आणि उपलब्धता रेपॉजिटरी प्रणालीद्वारे प्रदान केली जाते. सर्व ENWRSचे व्यवहार ऑफ मार्केट किंवा ऑन मार्केट कमोडिटी एक्सचेंज प्लॅटफॉर्मद्वारे केले जाऊ शकतात. ENWRचा लिलाव काही अटींवर केला जाऊ शकतो, जसे की कर्जाची परतफेड केली नाही, मुदत संपली आणि डिलिव्हरी घेतली नाही, आणि गोदामातील कमोडिटीचे संभाव्य नुकसान किंवा खराब होणे. ENWR पूर्णपणे किंवा अंशतः हस्तांतरित केले जाऊ शकते. गोदाम विकास आणि नियामक प्राधिकरण WDRA बद्दल मुख्य तथ्ये. WDRA ची स्थापना 2010 मध्ये गोदाम विकास आणि नियमन अधिनियम 2007 अंतर्गत करण्यात आली. हे अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग DFPD अंतर्गत आहे. पुढील बातमी. मतुआ समाज. नुकतेच भारताच्या पंतप्रधानांनी मतुआ समाजाद्वारे साजऱ्या होणाऱ्या मतुआ महामेळ्याला मोठ्या संख्येने भेट देण्याचे आवाहन केले आहे आणि श्री हरिचंद ठाकूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मतुआ समाजाबद्दल. माटुआ त्यांचे वंशज पूर्व बंगालमध्ये आहेत आणि त्यांच्यापैकी बरेच जण फाळणीनंतर आणि बांगलादेशच्या निर्मितीनंतर पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले. आज मतुआ हे पश्चिम बंगालमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे. बंगालच्या सीमेच्या दोन्ही बाजूला मतुआ समाजाचे सदस्य आहेत. मतुआ महासंघ एक धार्मिक सुधारणा चळवळ आणि एक पंथ 1800च्या मध्यात पूर्व बंगालमध्ये हरचंद ठाकूर यांनी स्थापन केला. ही एक हिंदू सुधारणा चळवळ आहे, ज्याचे अनुयायी पश्चिम बंगाल तसेच बांगलादेशात मोठ्या संख्येने आहेत. पुढील बातमी. मुदुमलाई व्याघ्र प्रकल्प. ऑस्कर विजेत्या एलिफंट विस्परर्सचे चित्रीकरण मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाच्या आत असलेल्या थेप्पाकडू एलिफंट कॅम्पमध्ये करण्यात आले. मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाबद्दल. स्थान. हे तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यात 321 चौरस किमी पसरलेले आहे. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या 3 राज्यांच्या तिरंगी जंक्शनवर. हे पश्चिम घाटाचा एक भाग असलेल्या निलगिरी टेकड्यांच्या ईशान्य आणि वायव्य उतारावर आहे. हे निलगिरी बायोस्फियर रिझर्व्हचा एक भाग आहे, भारतातील पहिले बायोस्फियर रिझर्व्ह. त्याची पश्चिमेला वायनाड वन्यजीव अभयारण्य, केरळ, उत्तरेला बांदीपूर व्याघ्र प्रकल्प, कर्नाटक, दक्षिण आणि पूर्वेला निलगिरी उत्तर विभाग आणि दक्षिण पश्चिमेला गुडलूर वनविभाग अशी सामायिक सीमा आहे. भूप्रदेश. 960 मीटर ते 1266 मीटर पर्यंतच्या उंचीसह भूप्रदेश लेहरी आहे. अधिवास. उष्णकटिबंधीय सदाहरित जंगल, आर्द पानझडी जंगल, ओलसर सागवान जंगल, कोरडे सागवान जंगल, दुय्यम गवताळ प्रदेश आणि दलदल अशा विविध प्रकारचे अधिवास येथे आढळतात. वनस्पती. त्यात उंच गवत आहे, ज्याला सामान्यतः एलिफंट ग्रास असे संबोधले जाते. मोठ्या जातीचे बांबू आणि सागवान, रोझवूड इत्यादीसारख्या मौल्यवान लाकडाच्या प्रजाती आहेत. त्यात लागवड केलेल्या वनस्पतींचे जंगली नातेवाईक आहेत, उदा. जंगली तांदूळ, आले, हळद, दालचिनी, इप्राणी, वाघ, हत्ती, भारतीय गौर, पॅथर, सांबर, ठिपकेदार हरिण, बाक एंड डिअर, माऊस डिअर, कॉमन लंगूर, मलबार जायंट स्क्विरल, आंबा, हायना इत्यादींचा समावेश होतो. पुढील बातमी. इंटिग्रेटेड मोबाईल कॅमोफ्लेज सिस्टम्स IMCS म्हणजे काय? भारतीय लष्कराने नुकतेच भारतीय स्टार्ट अप हायपर स्टेल्थ टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड सोबत मेकॅनाइज्ड फोर्सेससाठी इंटिग्रेटेड मोबाईल कॅमोफ्लेज सिस्टम्स IMCS साठी पहिली ऑर्डर दिली आहे. बातम्यांमध्ये का? भारतीय लष्कराकडून इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स IDEX प्रकल्पाची ही पहिलीच खरेदी ऑर्डर आहे. इंटिग्रेटेड मोबाईल कॅमोफ्लेज सिस्टम्स IMCS बद्दल. यामध्ये कमी उत्सर्जनशीलता आणि किंवा CMIR कोटिंग्ज आणि मोबाईल कॅमोफ्लेज सिस्टीम मटेरियल समाविष्ट आहे, जे बख्तरबंद लढाऊ वाहने AFVS त्यांच्या भूप्रदेशाच्या पार्श्वभूमीसह मिसळण्यास सक्षम करतात. हँडहेल्ड थर्मल इमेजर HHTI बॅटलफील्ड सर्व्हिलन्स रडार BFSR टँक आधारित थर्मल कॅमेऱ्याने दिलेल्या पर्यावरणीय आणि हवामान परिस्थितीत पाहिल्यावर ते AFVच्या शोध श्रेणीत घट करते.
हे ऑब्जेक्टच्या व्हिज्युअल, थर्मल, इन्फ्रारेड आणि रडार स्वाक्षरी नियंत्रित करून स्वाक्षरी व्यवस्थापन प्राप्त करते. हे एफ-व्ही साठी स्टील्थमध्ये लक्षणीय क्षमता वाढ प्रदान करेल. डिफेन्स एक्सलन्स आयडेक्स प्रकल्पाविषयी मुख्य तथ्ये. आयडेक्स उपक्रम एप्रिल 2018 मध्ये सरकारने सुरू केला. उद्दिष्ट एमएसएमई, स्टार्ट-अप, वैयक्तिक नवोन्मेषक, आर-डी संस्था आणि शैक्षणिक संस्थांसह उद्योगांना गुंतवून संरक्षण आणि एरोस्पेसमध्ये आत्मनिर्भरता आणि नवकल्पना आणि तंत्रज्ञान विकासाला प्रोत्साहन देणे. आयडेक्स संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशन DO द्वारे अर्थसहाय्य आणि व्यवस्थापित केले जाते. पुढील बातमी. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण PFRDA. केंद्र सरकारने अलीकडेच दीपक मोहंती यांची PFRDAच्या नवीन अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण PFRDA बद्दल 2014 मध्ये लागू केलेल्या PFRDA कायद्याअंतर्गत ही एक वैधानिक नियामक संस्था आहे. उद्दिष्ट पेन्शन फंडाची स्थापना, विकास आणि नियमन करून वृद्धापकाळाच्या उत्पन्नाच्या सुरक्षेला प्रोत्साहन देणे आणि पेन्शन फंडाच्या योजना आणि संबंधित बाबींच्या सदस्यांच्या हिताचे रक्षण करणे. ते अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. मुख्यालय नवी दिल्ली. रचना. यात एका अध्यक्षाचा समावेश आहे आणि 6 पेक्षा जास्त सदस्य नसतील, ज्यापैकी किमान 3 पूर्णवेळ सदस्य असतील, ज्यांची केंद्र सरकारद्वारे नियुक्ती केली जाईल. कार्ये. नॅशनल पेन्शन सिस्टम NPS आणि PFRDA कायदा लागू असलेल्या इतर पेन्शन योजनांचे नियमन करणे, पेन्शन फंडांची स्थापना, विकास आणि नियमन, पेन्शन फंड सदस्यांच्या हिताचे रक्षण करणे, मध्यस्थांची नोंदणी आणि नियमन करणे, पेन्शन फंडाच्या कॉर्प्सच्या व्यवस्थापनासाठी निकष लावणे, ग्राहकांसाठी तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करणे, मध्यस्थांमध्ये आणि मध्यस्थ आणि सदस्यांमधील विवाद मिटवणे, मध्यस्थांना प्रशिक्षित करणे आणि पेन्शन, सेवानिवृत्ती बचत आणि संबंधित समस्यांच्या संदर्भात सदस्य आणि सामान्य लोकांना शिक्षित करणे, माहितीसाठी कॉल करणे, चौकशी करा, तपासणी करणे आणि मध्यस्थ आणि पेन्शन फंडाशी संबंधित इतर संस्थांचे ऑडिट करणे. नॅशनल पेन्शन सिस्टीम NPS बद्दल मुख्य तथ्ये. ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी 2004 मध्ये सुरू केलेली सरकार प्रायोजित पेन्शन योजना आहे. ते 2009 मध्ये सर्व विभागांसाठी खुले करण्यात आले. 1 जानेवारी 2004 रोजी किंवा त्यानंतर भरती झालेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना, सशस्त्र दल वगळता, NPS अनिवार्यपणे लागू आहे. NPS अंतर्गत, एक ग्राहक तिच्या कामकाजाच्या जीवनात पेन्शन खात्यात नियमितपणे योगदान देऊ शकते, कॉर्प्सचा काही भाग एकरकमी काढू शकतो आणि निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी वार्षिकी खरेदी करण्यासाठी उर्वरित निधी वापरू शकतो. स्रोत. दीपक मोहंती यांची PFRDA प्रमुख म्हणून नियुक्ती. पुढील बातमी. जोजिला पास. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BRO ने अलीकडेच धोरणात्मक जोजिला पास पुन्हा उघडला, जो लडाख आणि जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशांमधील प्रवेशद्वार म्हणून काम करतो. जोजिला पास बद्दल. जोजिला पास, ज्याला द माउंटन पास ऑफ ब्लिझार्ड्स म्हणूनही ओळखले जाते, हा काश्मीर खोऱ्याला लडाखशी जोडणारा एक मोक्याचा रस्ता आहे. हे श्रीनगर कारगिल लेह महामार्गावर NH1 11,650 फूट उंचीवर आहे. मुसळधार बर्फवृष्टीमुळे हा पास वर्षातील अर्धा काळ बंद असतो. इतिहास. हे 1947 ते 48 च्या भारत-पाकिस्तान युद्धाचे ठिकाण होते. लडाख काबीज करण्याच्या अंतिम उद्दिष्टाने 1848 मध्ये पाकिस्तानी लष्कराच्या सहाय्याने मिलिशियाने ते ताब्यात घेतले. तथापि 1 नोव्हेंबर 1948 रोजी ऑपरेशन बायसन नावाच्या हल्ल्यात हा पास स्वतःच भारतीय सैन्याने ताब्यात घेतला. जोजिला बोगदा म्हणजे काय? स्थान. जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर लेह महामार्गावर 11,578 फूट, सुमारे 3,500 मीटर उंचीवर हा एक बांधकामाधीन बोगदा आहे. बोगदा NH1 वर श्रीनगर आणि लेह दरम्यान सर्व हवामान कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. एकूण लांबी 14.15 किलोमीटर. हा भारतातील सर्वात लांब रस्ता बोगदा आणि आशियातील सर्वात लांब द्विदिशात्मक बोगदा असेल. ते 9.5 मीटर रुंद आणि घोड्याच्या नालच्या आकारात 7.57 मीटर उंच असेल. पुढील बातमी. संरक्षण अधिग्रहण परिषद DAC डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिल म्हणजे काय? संरक्षण संपादन परिषद DAC ने नुकतीच 70,584 कोटी रुपयांच्या स्वदेशी विकसित लष्करी हार्डवेअरच्या भांडवली संपादनास मान्यता दिली. संरक्षण अधिग्रहण परिषद DAC बद्दल. हे काय आहे? DAC ही संरक्षण मंत्रालयाची खरेदीवर निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे. उद्दिष्ट सशस्त्र दलांच्या मंजूर आवश्यकतांची त्वरित खरेदी सुनिश्चित करणे. निर्मिती 2001 मध्ये, कारगिल युद्धानंतर 1999, रिफॉर्मिंग द नॅशनल सिक्युरिटी सिस्टीम
या मंत्रिगटाच्या शिफारशींनंतर त्याची स्थापना करण्यात आली. रचना: संरक्षण मंत्री हे DACचे अध्यक्ष आहेत. त्याच्या सदस्यांमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, CDs आणि लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे प्रमुख यांचा समावेश आहे. कार्ये: संरक्षण दलांसाठी 15 वर्षांच्या दीर्घकालीन एकात्मिक दृष्टिकोन योजनेला LTIPP तत्वतः मान्यता करणे. संपादन प्रस्तावांना आवश्यकतेचा स्वीकार करणे. सिंगल वेंडर क्लिअरन्सशी संबंधित समस्या पाहणे. 300 कोटींवरील संपादन प्रस्तावांच्या संदर्भात ऑफसेट तरतुदींबाबत निर्णय करणे. संपादन प्रस्तावांच्या बाय अँड मेक श्रेणी अंतर्गत तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणाबाबत निर्णय करणे. फील्ड चाचणी मूल्यांकन. स्रोत: भारताने 70,584 कोटी रुपयांच्या लष्करी हार्डवेअरच्या भांडवली संपादनास मान्यता दिली. पुढील बातमी: कमी तापमान थर्मल डिसेलिनेशन तंत्रज्ञान. चेन्नई स्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी NIOT लक्षद्वीपच्या 6 बेटांवर कमी तापमान थर्मल डिसॅलिनेशन LTTD तंत्रज्ञान प्रक्रियेचा वापर करून उत्सर्जनमुक्त पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देण्यावर काम करत आहे. कमी तापमान थर्मल डिसेलिनेशन तंत्रज्ञानाबद्दल. LTTD ही एक प्रक्रिया आहे ज्या अंतर्गत उबदार पृष्ठभागावरील समुद्राचे पाणी कमी दाबाने बाष्पीभवन होते आणि बाष्प थंड खोल समुद्राच्या पाण्याने घनरूप होते. LTTD तंत्रज्ञानाला समुद्राच्या पाण्याच्या पूर्व आणि नंतरच्या कोणत्याही रासायनिक प्रक्रियेची आवश्यकता नाही आणि त्यामुळे प्रदूषण समस्या कमीत कमी आणि बेट प्रदेशांसाठी योग्य आहेत. हे तंत्र 1000 किंवा 2000 फूट खाली असलेल्या महासागरातील पाणी पृष्ठभागावरील पाण्यापेक्षा सुमारे 4 अंश सेल्सिअस ते 8 अंश सेल्सिअस थंड असते या तत्वावर कार्य करते. तर खारट पृष्ठभागावरील पाणी टाकीमध्ये गोळा केले जाते आणि उच्च दाबाच्या अधीन बाह्य ऊर्जा स्रोताद्वारे दाबलेल्या पाण्याची वाफ होते आणि ते नळ्या किंवा चेंबरमध्ये अडकते. समुद्राच्या खोलीतून वाहणारे थंड पाणी या नळ्यांवरून जाते आणि बाष्प गोड्या पाण्यात घट्ट होते आणि परिणामी मीच दूर वळवले जाते. सध्या डिसेलिनेशन प्लांट, ज्यापैकी प्रत्येक दररोज किमान 1,00,000 लिटर पिण्यायोग्य पाणी पुरवतो, ते डिझेल जनरेटर सेटद्वारे चालवले जातात. बेटांमध्ये ऊर्जेचा दुसरा कोणताही स्रोत नाही. पुढील बातमी: निर्यात योजना टायस साठी व्यापार पायाभूत सुविधा. अलीकडेच वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील केंद्रीय राज्यमंत्र्यांनी संसदेत माहिती दिली की निर्यातीसाठी व्यापार पायाभूत सुविधा टायस अंतर्गत 2019 ते 2023 दरम्यान एकूण 40 निर्यात पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. निर्यात योजनेसाठी टायस व्यापार पायाभूत सुविधांबद्दल. या योजनेने केंद्र प्रायोजित योजनेची जागा घेतली. निर्यातीच्या विकास आणि वाढीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्यांना सहाय्य. असाइड उद्दिष्ट: निर्यातीच्या पायाभूत सुविधांमधील तफावत भरून निर्यात स्पर्धात्मकता वाढवणे, केंद्रित निर्यात पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि फर्स्ट माईल आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी. पात्रता: भारत सरकारच्या एक्सम धोरणांतर्गत मान्यताप्राप्त निर्यात प्रोत्साहन परिषद, कमोडिटी बोर्ड, सेस प्राधिकरण आणि सर्वोच्च व्यापार संस्थांसह केंद्रीय आणि राज्य संस्था या योजनेअंतर्गत आर्थिक मदतीसाठी पात्र आहेत. या योजनेअंतर्गत राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये निर्यात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी किंवा अपग्रेड करण्यासाठी केंद्र, राज्य सरकारच्या मालकीच्या एजन्सींना किंवा त्यांच्याकडे मोठे स्टेक होल्डिंग असलेले संयुक्त उपक्रम अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य दिले जाते. बॉर्डर हाट जमीन सीमाशुल्क स्टेशन, गुणवत्ता चाचणी आणि प्रमाणन प्रयोगशाळा, कोल्ड चेन, व्यापार प्रोत्साहन केंद्रे, निर्यात गोदाम आणि पॅकेजिंग, विशेष आर्थिक क्षेत्र आणि बंदरे, विमानतळांचा माल यांसारख्या महत्त्वपूर्ण निर्यात जोडणी असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी राज्ये त्यांच्या अंमलबजावणी एजन्सीमार्फत योजनेचा लाभ घेऊ शकतात. टर्मिनस: नोडल मंत्रालय, वाणिज्य विभाग, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. 2017 ते 18 या आर्थिक वर्षापासून केंद्र आणि राज्य सरकारी संस्थांना निर्यात वाढीसाठी योग्य पायाभूत सुविधा निर्माण करण्यात मदत करण्यासाठी टायस लागू करत आहे. धन्यवाद. तर लवकरात लवकर तुम्ही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेग्युलरली आमचे व्हिडिओ पहा, त्यामुळे तुम्ही चालू घडामोडीच्या बाबतीत नेहमीच अपडेट असाल आणि ते तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे राहील. धन्यवाद.